नमस्कार. बीड लोकसभा 2024च्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं. या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती. त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे. बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय, या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला. शिवसंग्रामतर्फे इतरांच्या साह्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभन यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे. कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जाण आणि भान बाळगलेलं आहे. त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा, विचारविनिमय, निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी, ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू, ते करण्यात आलं. आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता, कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्या बाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे. म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना, लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते, माझ्याही लक्षात येते. परंतु परत एकदा लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा डॉक्टर ज्योती विनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे. धन्यवाद. मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रमप्राप्त होता. आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधणं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं. निर्णय जो आहे तो काय आहे? लोकसभा निवडणुकीवर आपण निवडणूक लढवणार नाही याबद्दल आपण होय. तर आता आपली पुढची भूमिका काय म्हणजे नेमकं काय? प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन तो लवकरच जाईल. अशी माहिती समोर येते. त्यावेळेस तुम्ही त्याला त्यानंतर आपण दुसरी भेट झाली तुमची, त्यावेळेसही सांगण्यात आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन ठामपणे सांगितलं होतं की लोकसभा लढणार आहे. त्यानंतरचा काळ हा वेळ गेलाय असं वाटत नाही.
नाही, मी मगाशीच आपल्याला एका ओळीमध्ये ह्याचं सार सांगितले की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली. कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये. कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा, आणि याही पूर्वी मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता. त्यामुळे ऐकीव बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता, त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचं असेल तर आम्हाला हा सगळं असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे. प्रादेशिक पातळीवरती काय जिल्हा स्तरावर काय निर्णय आहे? हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना. जिल्हा स्तरावरती असा काही वेगळा निर्णय होऊ शकत नाही. शिवसंग्रामची जी भूमिका असेल ती प्रदेश पातळीवरतीच ठरेल. नाही, आपण पवार साहेबांना आपण भेटलात आणि पवार साहेबांच्या भेटल्यानंतर 2 दिवसांनी फडणवीस साहेबांना भेटलात आणि त्यामुळे पवार साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बजरंग बाप्पाला दिली. हे कारण आहे का? हे मी कसं काय सांगू शकणार? हे कारण पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये की विचारला एका पत्रकारांनी त्यांना अशा पद्धतीने, तर ते म्हणजे मला भेटून जातात, चर्चा होती आणि नंतर त्या फडणवीसांना भेटतात, मग आम्ही तिकीट कसं द्यायचं असं सुद्धा पवार साहेबांनी सांगितलं. नाही, मी हे ऐकलेलं नाहीये, परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुती सोबत होतो तर त्यावेळेस मला महायुती सोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुती समोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं. महायुती बरोबर असताना महाआघाडीकडे तुम्ही तिकीट मागितलं होतं का? पवार साहेबांचं तिकीट घेणार होतात का? दिलं असतं प्रश्नच नाही. जेव्हा आम्ही तुम्ही महायुती सोबत असतानाही पवार साहेबांचं तिकीट कसं काय घेऊ शकत होता किंवा ते तुम्हाला कसं काय घेऊ शकत होते? नाही, महायुती सोबत असताना महाआघाडी आपल्याला तिकीट कसं काय देऊ शकते किंवा दिलं असतं असं एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की ही जनतेतून आलेली भावना होती की मी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली होती की आपण आमच्याकडनं लढण्यासाठी इच्छुक आहात का. इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही पक्षात या किंवा तुमचा पक्ष आमच्या पक्षाशी संलग्न करा असे काही प्रस्ताव नव्हते का तुमचं? नाही, या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करण्याचं मला काहीच कारण वाटत नाही. कारण जर ती बाब जर सकारात्मकतेने पुढे आली असती तर आम्ही त्या बाबतीत सांगितलं असतं. असं आहे की महायुती सोबत असताना महाआघाडीचे उमेदवार कशा काय होऊ शकत होता असं प्रश्न आहे माझा. महायुती सोबत तुम्ही संलग्नित असताना तुम्ही महाआघाडीचे उमेदवार कशा काय होऊ शकतात असं प्रश्न आहे. म्हणजे याच्यातलं लॉजिक काय तुमचं? युतीबरोबर असताना आघाडीचे उमेदवार होऊ शकतात. त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता, त्यामुळे जनतेने, आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की हे एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी. त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबन ते क्रमप्राप्त होतं. तुम्ही अवलंबन ठीक आहे पण कशी काय करू शकते याच्यावरचं लॉजिक कसं काय होतं? नाही, हे लॉजिक त्या पक्षाने ठरवायचं ना. विनाकारण आपण म्हणजे तो शब्दछल करण्यामध्ये अर्थच नाही आहे. आपण महायुतीच्या अगोदर घटक पक्ष होता, आघाडीकडे जायच्या अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला लोकसभेची जागा मिळावी एव्हाला ती बीडची मिळावी असा काही तुम्ही सुरुवातीला महायुतीकडे काही प्रस्ताव केला होता का, आग्रह केला होता? नाही, पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिते, परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता. मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्राम तर्फे ही उमेदवारी करण्याचं ठरवण्याच्या ऐवजी जनतेने ती सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला आहे. आपण ही जनतेनं तुमची उमेदवारी केली, पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस महायुतीच्या होता, कारण आता जर तर वरचा प्रश्न होता, तर त्यावेळेस तुम्ही महायुतीत होता, तर आम्हाला महायुतीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता का? नाही. त्याच्या विरुद्ध नाही, जनतेमध्ये अशी भावना होती, तुम्ही 3-4 वेळा पवार साहेबांना भेटलात आणि त्याची कव्हरेज आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेत अशी भावना झाली की आता भेटे जायची, म्हणजे तुम्ही यावेळेला इतकी सुवर्ण संधी सोडली असं आम्हाला वाटतं. आम्ही लोकांमध्ये राहतो, ऐकतो, लोकांची भावना ही तुमच्यावर होती की आम्ही भेटे जायलाच निवडून देणार अशा पद्धतीची लोकभावना निर्माण झालेली असताना तुम्ही गप्पन अचानक माघार घेतली, म्हणजे पवार साहेबांचं तुमचं नेमकं कुठे खटकलं हे सांग. नाही, पवार साहेबांचं आमचं कुठे खटकलं ह्याच्या बाबतीमध्ये मला नेमकं काही सांगता येणार नाही, कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवण्यावरती ठाम होतो. आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट्स असतात, म्हणजे मी जे म्हणते की इलेक्टिव्ह मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्या समोर मांडले होते. आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मीमांसा आम्ही करणं योग्य होणार नाही. विधानसभेचा वगैरे शब्द दिलायचा पवार साहेबांबद्दल
नाही, प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारीबाबतचाच होता, त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसंग्रामची भूमिका काय आहे? आजही महायुतीसोबत शिवसंग्राम आहे की वेगळी काय भूमिका घेतो? नेमकी स्पष्ट भूमिका कशी असते? याच बाबतीमध्ये मी मगाशी सांगितले की हा आमचा प्रदेश पातळीवरचा निर्णय असणार आहे, कारण 2014 मध्ये जेव्हा महायुतीसोबत जाण्याचा शिवसंग्रामने निर्णय केलेला आहे तो राज्य पातळीवरचा निर्णय आहे. हा जिल्हा पातळीवरती निर्णय होणार नाही, हा राज्य पातळीवरचाच निर्णय आहे. काही आपण माघारीची घोषणा करताना व्यापक समाजिक हा शब्द 2-3 वेळा वापरला. नेमके माघारी मागचं व्यापक समाजिक काय प्रकार आहे? मी मगाशीच आपल्याला सांगितले की अनेकांशी मी चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये विविध समाजाच्या संघटना आहेत, विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि विविध राजकीय पक्ष देखील आहेत, जे सध्या ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उमेदवार देत नाही आहेत. या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते. त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मतविभागणी टाळायची असेल त्यांनी परत हाच एकदा जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. या मताप्रती मी हा व्यापक समाजिक ज्याला आपण म्हणू शकतो की ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरते आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमचा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे त्यांना पाठिंबा आहे का? न आहे. म्हणजे तुम्ही जे बोलताय सध्याला त्यातून असं स्पष्ट झालं नाही, स्पष्ट जाणार मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठल्याही म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाहीयेत. मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल आणि तो निर्णय घेणे सर्वार्थाने योग्य असतं, उचित असतं. राजकारणामध्ये उंच उडी येण्यासाठी पोर मागे यावं लागतं. शिवसंग्रामचे हेच मागे येण्याचं कारण आहे का? कदाचित तसंही म्हणता येईल. वंचित आघाडी तुम्हाला ऑफर होती, तुम्ही तिला याच्याही बाबतीमध्ये कसं असतं की ऑफर असणं नाकारणं यापेक्षा आपल्याला जे पर्याय खुले असतात ते पर्याय किती समर्पक वाटतात हे आपण ठरवायचं असतं. तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही. आता बीडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या बॅनरवरती लावलेले फोटो होते, त्या फोटोवरून परत शिवसंग्रामचं पत्र देखील झाला. मग आता परत एकदा पुन्हा बॅक टू पुन्हा फोटो पाहायला मिळते का? नाही, याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली, त्यामुळे पुन्हा त्याचा काही पुनर्विचार करण्याची काही आवश्यकता नाही. उमेदवारीबाबत उशीर झाला तसं आता भूमिकेबाबत ते उशीर होईल असं नाही का वाटत? तुम्ही नाही. राष्ट्रीय अध्यक्ष आहात, होय. भूमिकेबाबत ते उशीर होते असं नाही का वाटत? नाही, उमेदवारीबाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही. कदाचित आपल्याला ते वाटू शकतं. मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करून शिवसंग्रामने ती भूमिका ठरवलेली होती. 5 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, अद्याप आपली भूमिका स्पष्ट होत नाही. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा आता तोंडावरती आहे, तरी शिवसंग्रामच्या अद्याप भूमिका येत नाही. महाराष्ट्रात आपण कसं नाही, याच्याच बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या. आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीचं होणार आहे. सोपं होण्यापेक्षा सोयीचं होईल. तुमची आणि मनोज जरांगे पाटलांची भेट झाली, त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती का? कारण की आता पत्रकार परिषदेमध्ये देखील तुम्ही म्हटलं की मताचं विभाजन होऊ शकतं, हा व्यापक निर्णय आहे, असं काही पूर्ण झालं? नाही, ती आमची औपचारिकच बैठक होती. यापूर्वीच्याही मी वेळेस स्पष्ट केलेले की ती औपचारिक बैठक होती. अनेकदा शिवसंग्रामची भूमिका राज्यात वेगळी आणि जिल्ह्यात वेगळी असं चित्र पाहायला मिळालेलं आहे. आताही पुन्हा आपण तशीच काही अपेक्षा करू शकतो का? काही असं काही वेगळं? माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं. त्यावेळी अर्थातच मी राजकारणात नव्हते, त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की त्या होणार नाही. नाही, अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगेन. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडे गेल्या तरी राजकीय भूमिका घेतली. मराठा क्रांती मोर्चाची स्थापना ज्याच्यासाठी झाली होती की समाजाची दृष्टी आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा, त्याची पाठराखण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी हे आंदोलन उभं केले गेलं होतं. आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मराठा नेता माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वामध्ये ते लढलं जातं.
त्याच्यामुळे मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित गृहीत धरून माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्याच वेळेची जी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा राहील. आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी सुद्धा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी सभागृहात आणि रस्त्यावर सुद्धा भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा समाजिक गृहीत धरूनच या ठिकाणी ताईंच्या सोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहोत. इशारा जो देतील उद्या त्याला समजा मतदानाच्या पूर्वी मनोज जरांगे काही इशारा देणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात. मनोज जरांगे पाटील जो इशारा देईल तो इशारा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाहणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधलेला राहील. मराठा समाज पाळणार आहे शिवसंग्राम जरांगे पाटलांचा शब्द पाळणार आहे. आता याच्यामध्ये आपण जरांगे पाटलांच्या भूमिका आणि हा प्रश्न मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. याचा प्रश्न बरोबर आहे. ते असं म्हणतात की जर मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली ती शिवसंग्रामला मान्य असेल का? तुमची अद्याप महायुतीबाबत जायचंय का नाही ही भूमिका स्पष्ट नाही. मी वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर जर तरचा आज आपण प्रश्न विचारणार आणि त्याच्यावर प्रश्न उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवसंग्रामचा प्रश्नच येत नाही नाही भूमिकांची गल्लत मी अजिबात म्हटलेलं नाहीये. वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे. पूर्वार्ध त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योगदान साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चाच्या आधी उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचा करंटेपणा कुणीही करू शकणार नाही. साहेबांनी जे समाजाप्रती केलेलं आहे. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वस्व असतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझं कुंकू गमावलेलं आहे यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे. भूमिका तर आम्ही वारंवार सांगते की भूमिका स्पष्ट करणारच आहोत. विषय काय होता आपली बीड लोकसभा विषयी जे उमेदवारीचा विषय होता त्याला देखील आपले खूप वेळ लागलेला आहे. आम्ही अनेकदा आपल्यासोबत देखील संवाद साधलेला आहे आणि आता जी भूमिका आहे त्याला देखील आणखी वेळ लागणार आहे का असं आमचं म्हणणं होतं. मगापासून मी हाच मुद्दा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते. ही अगदी ज्याला म्हणू शकतो की आज ठरवलं आणि ते उद्या झालं असं होत नाही. अनेक बाबींचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि तो निर्णय घेऊ आम्ही. त्यांनी एक बरेच मागच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना पाडा आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणा. याचा अर्थ असा होत नाही की कुठल्या तरी पक्षाला एका ठराविक त्यांनी जाहीर केलेलं आहे किंवा पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु त्या पद्धतीने समाज भावना ज्या असतील समाज जो निर्णय घेईल समाज आता जागृत झालेला आहे. समाजाला सगळे प्रश्न माहीत झाले. मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाचे प्रश्नावरती इतर समाजाच्या प्रश्नावरती समाजाला खेळवलं जात आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आता समाज जो निर्णय घेतील तो निर्णय सगळे आम्ही त्या पद्धतीने पालन करू. की जी भूमिका जरांगे पाटलांची असेल तीच भूमिका शिवसंग्रामची असणार आहे का? आपला सरळ प्रश्नच नाही आहे तो मुळामध्ये. तो प्रश्न सरळ नाहीच आहे आपल्याला कळत आहे. भूमिका निवडणूक न लढवण्याची भूमिका मांडताना तुम्ही एक प्रश्न मांडतो त्याच्यात एक भूमिका मांडतो की मताचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून. ध्रुवीकरण मी अजिबात बोलले नाही. विभाजन मला तोच कन्फर्म झाला होता. विभाजन का ध्रुवीकरण? विभाजन कोणाच्या मताचं विभाजन
आणि कसं विभाजन होतं? जेवढे एक साधं लॉजिक आहे, निवडणुकीमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढं मताचं विभाजन, हे एवढंच लॉजिक आहे आमचं त्याच्या मागचं. आणि मला वाटतं आपण नक्कीच सुज्ञ आहात ते समजण्यात. आपण अधिकाधिक शब्द शोधत आहात त्याच्या व्यतिरिक्त काय? सगळ्यांच्या लक्षात आले वाढवून घेण्याचा प्रयत्न करू नका. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.